लहान मुलं घरात नसल्याचा एक फायदासुद्धा आहे आणि एक तोटासुद्धा आहे. तर श्रीधा आज घरी नव्हती, त्यामुळे माझी कामं तर पटापट झाली, पण मन अजिबात लागत नव्हतं. तर काय झालं, सकाळपासून आम्ही चटणीची तयारी करत होतो. जे कोणी सातारा, सांगली, कोल्हापूर या साईडचे असतील तर चटणी अशा प्रकारे करतात. मी कोकणातून आलेली आहे, त्यामुळे आमच्याकडे फक्त आणि फक्त मिरचीची बुक्की करतात. तुमच्याकडे कशा प्रकारची चटणी करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता चटणी केल्यानंतर एवढा सगळा पसारा पडला होता. हे तेवढ्यात घरी आले आणि म्हटले, काय हा पसारा करून ठेवला? म्हटलं बघा, आता मी 5 मिनिटातच हा पसारा आवडले. पण असं म्हणत म्हणत मला जवळपास अर्धा एक तास पसारा उचलण्यातच गेला. मग ह्यांनी माझ्यासाठी बाहेरूनच चायनीज घेऊन आले होते. ते मस्त आम्ही दोघांनी एन्जॉय केला. आता इथे माझं मनी प्लांट मी घरून आणलं होतं. ते थोडं छोटं होतं जेव्हा आणलं तेव्हा, आता बऱ्यापैकी मोठं झालं होतं. म्हटलं आता ह्याला आपण पूर्ण शेल्फवरती चढवूया. त्यासाठीच मी एक दोरी घेतली आणि म्हटलं आपण हा जुगाड तर करून बघूया. जेव्हा पूर्णपणे हे होईल ना कंप्लीट, तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यानंतर थोडाफार स्टडी केला. तर असा गेला दिवस. बाय.